भारत डिजिटल झाला आहे हे आपण रोज ऐकतो. ऑनलाईन सेवा, घरबसल्या काम आणि पेपरलेस इंडिया. पण खरंच तसं आहे का? जर सरकारी वेबसाईट्स एवढ्या ॲडव्हान्स आहेत, तर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आजही तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये का बोलवलं जातं? आणि तिथे गेल्यावर सामान्य नागरिक रांगेत उभा आहे, एजंट मात्र थेट आतमध्ये, तेही काही ठिकाणी बिना नॉक करता हे लोक सरळ आतमध्ये जातात. जर तुम्ही कधीही कोणत्याही सरकारी वेबसाईट वरून काही अर्ज केला असेल, जसं की ड्रायव्हिंग लायसन्स असेल, आरटीओ मधली कुठली कामं असतील किंवा बीएमसी मधली कुठली कामं असतील, कुठलाही अर्ज करण्यासाठी आपण एखादं सरकारी पोर्टल ओपन केलं तर त्यावर काय पाहायला मिळतं? कधी सर्व्हर डाऊन, कधी OTP येत नाही, कधी पेज लोड होत नाही आणि मेन इश्यू पेमेंट फेल होणं. तुमच्या अकाउंट मधून पैसे कट होतात, पेमेंट फेल होतं, पण तुम्हाला कोणाला विचारायचं हे माहित नसतं आणि तरी पण समहाऊ तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालं. पण खरी स्टोरी इथून चालू होती. आपण आतापर्यंत फक्त ऑनलाईन आपण अर्ज भरलाय, फॉर्म भरलाय आणि पेमेंट केलंय, पण त्यानंतर आपण अनेक वेळा स्टेटस चेक करतो, आठवडा जातो, 10 दिवस जातात, पण स्टेटस हे बदलत नाही. फक्त ऍप्लिकेशन नंबर क्रिएट होतो आणि काही दिवसानंतर एखादा मेसेज आपल्या मोबाईलवर येतो, प्लीज विजिट कन्सर्न ऑफिस विथ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. मग प्रश्न असा पडतो, जर शेवटी कार्यालयातच जायचंय तर ऑनलाईन अर्ज करण्याचा काय फायदा? हे डिजिटल इंडिया प्रोसेस आहे की फक्त आधी फॉर्म भरून आणण्याची सुविधा, ती पण त्यांनी स्वतःसाठी केलेली, तुमच्या आमच्यासाठी नाही. त्यानंतर आपण त्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, तुम्ही कधी गेलात, तुमचं काही काम असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा, सामान्य माणूस हा गोंधळलेल्या स्थितीत दिसणार, पण एजंट एकदम कॉन्फिडेंट. तो थेट आत जातो, थेट अधिकाऱ्यांशी बोलतो आणि काम फत्ते करून बाहेर पण येत. आणि तुम्ही आम्ही मात्र कोणाला जाऊन भेटायचं, कुठे चौकशी करायची या विचारात फिरत असतो. अनेक तास वाट पाहून, अनेक तास चौकशी करून तुम्हा आम्हाला उत्तर मिळत नाही की पुढे काय करायचं. एक गोष्ट मी सातत्याने ऑब्झर्व केली आहे, अधिकारी वर्ग तुम्ही केलेल्या अर्जाची कागदपत्र जमा करून घेतात, पण तुम्हाला त्याबाबतची रिसिव्ड कॉपी, ॲक्नॉलेजमेंट मिळत नाही. त्याचबरोबर अधिकारी म्हणतो, तुमची कागदपत्र जमा झाली, आम्ही पुढच्या टप्प्यात तुम्हाला कळवू. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण काही दिवसांनी आपलं काम झालं नाही म्हणून आपण विचारायला गेल्यावर आपली कागदपत्र तिथे सापडत नाहीत. आता सांगा, तुम्ही कागदपत्र जमा केल्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? नाही, कारण ॲक्नॉलेजमेंट स्लिपच घेतली नाही आपण. आणि घेण्यासाठी आधी त्यांनी दिली तर पाहिजे. ही साधी चूक नाही, ही सिस्टम फेल्युअर आहे आणि याचा सर्वात जास्त त्रास हा नेहमीच सामान्य माणसाला होतो, जो एजंटचे पैसे देऊ शकत नाही, ज्याला एजंटकडून काम करून घ्यायचं नाही आणि ज्याचा सिस्टमवर खूप विश्वास आहे. आणि शेवटी डिजिटल इंडिया फास्ट फॉरवर्ड होणारं तुमचं काम याची एवढी ॲडव्हर्टिजमेंट केलेली असते, पण प्रत्यक्षात मात्र तुमचं काम महिनोन-महिने अडकून राहतं. परंतु तेच काम जर एजंटद्वारे केलं, 2 ते 3 दिवसात ते काम पूर्णही झालेलं तुम्हाला नेहमीच दिसून येत असेल. आणि म्हणूनच आपण आपले अर्ज सबमिट करताना ॲक्नॉलेजमेंट किंवा रिसिव्ड कॉपी नक्की घ्यायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस काम नाही झालं म्हणून तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ऑफिसरला विचारू शकता आणि तुमच्याकडे असलेली ॲक्नॉलेजमेंट स्लिप त्यांना दाखवू शकता आणि काम केलं नाही म्हणून अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पण करू शकता. डिजिटल इंडिया म्हणजे फक्त वेबसाईट बनवणे नाही, तर त्या वेबसाईटद्वारे ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि सिटीजन एम्पॉवरमेंट झालं पाहिजे की नाही. पण डिजिटल इंडियाच्या नावाने तुमचा फक्त अर्ज तुमच्याकडून भरून घेतला जातो, बाकी पुढची सर्व कामं तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊनच करावी लागतात. त्यात काही वेबसाईट अपवाद आहेत, जे सरकारने त्यांच्या फायद्यासाठी व्यवस्थित बनवून घेतलेली आहे, पण ज्या वेबसाईटवरून तुमची आमची कामं होतात त्या वेबसाईट आजही निरुपयोगी आहेत. मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगितला, तुम्हालाही असाच काहीसा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. थँक्यू.